तर पुण्याच्या इंदापुरात शिवभक्त परिवाराच्या माध्यमातून जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येतोय। आय कॉलेजच्या प्रांगणात अतिशय उत्साहाच्या वातावरणात हा सोहळा साजरा केला जातोय। छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार कान्होजी जेधे यांची तलवार या पालखीत ठेवण्यात आलेली आहे। आद्य मिरवणूक काढण्यात आली। राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्वतः या पालखीचे भोई झाले होते। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी। पुण्याच्या इंदापूरमध्ये शिवभक्त परिवाराच्या माध्यमातून जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो। यंदाचं या सोहळ्याचं तब्बल 10वं वर्ष आहे। आपण पाहतोय की सजवलेल्या पालखीतून छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार कान्होजी जेधे यांची तलवार या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। त्यांची सवाची मिरवणूक काढण्यात आलेली आहे। राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील देखील या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। हर्षवर्धन पाटील यांच्या संकल्पनेतून आणि समाजभूषण डॉक्टर लक्ष्मण आडपे यांच्या पुढाकारातून या सोहळ्याला सुरुवात करण्यात आली। महाराष्ट्रातील शिवभक्त परिवार हा एकमेव असा सोहळा साजरा करते की या दिवशी भारतीय सैन्यात वीरमरण आलेल्या जवानाच्या वीरपत्नीला शिवभक्त परिवाराकडून मानाचा जिजाऊ पुरस्कार देऊन खऱ्या अर्थानं तिचा सन्मान केला जातो आणि जिजाऊंचा विचार या ठिकाणी जपला जातो। गेल्या 10 वर्षापासून ही परंपरा आहे। इंदापूर तालुक्यातील उद्धट गावचे शहीद जवान ज्ञानदेव लक्ष्मण पवार यांच्या वीरपत्नी सौ सावित्रीबाई ज्ञानदेव पवार यांना या वर्षीचा जिजाऊ पुरस्कार प्रदान केला जाणार आहे आणि या सोहळ्याला या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे आणि हा सोहळा या ठिकाणी पार पडताना आपण पाहत आहोत। देवा राखुंडे, NDTV न्यूज मराठी, इंदापूर।